रामकृष्ण हरी मित्रांनो, शेती परिवर्तन या यूट्यूब चॅनलवर सर्व शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, गेली 2-3 दिवसापासून जे मित्रांचे फोन आले बऱ्याचशा, तर त्यांचं म्हणणं होतं आपल्या झाडाची पानं पिवळी पडत आहे। तर त्याच्या मागे भरपूर असे कारण आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायची आपण आज त्याच विषयावर बोलतोय। आता माझ्या मागचं तुम्ही झाड बघू शकता, हे झाड आपलं पूर्ण फ्लावरिंग स्टेजला आहे आणि झाडाची पानं पण पिवळी झालेली आहे। तर ते कशामुळे झाले, काय झाले, हे सगळं मी तुम्हाला सांगतोय। तर मित्रांनो, आता बऱ्याच मित्रांच्या फोनद्वारे जे आपल्याला त्यांचं बोलण्यातून कळलं व त्यांची औषधे काही चुकीची झाली, त्याच्या पण मुळे झालं। म्हणजे आपल्या शेवग्याला क्लोरो चालत नाही, सायपर चालत नाही, मित्रांनी तेच मारले गेले, त्याच्यामुळे झाडाची पानं पिवळी झाली। त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचे प्रमाण पण वाढवलं त्यांनी, जिथं 1.5 ग्रॅम सांगतो आपण सध्याच्या वातावरणात, तर त्यांनी 2.5 ग्रॅम घेतलं। त्याच्यामुळे पण झाडं ट्रेसमध्ये गेले आणि त्याच्यात थंडीचा वरून अटॅक चालू आहे। थंडी भरपूर वाढलेली, कारण पाऊस आता संपलेला आहे। झाडात म्हणजे जमिनीत ओलावा भरपूर आता, त्याच्यामुळे पण पानं पिवळं होत होती। म्हणजे जमिनीत सततचा ओलावा पण नसावा आणि त्याच्यानंतर लगेच थंडी चालू झाली। त्याच्यामध्ये झाडाला जे वातावरणात बदल झाल्यामुळे, जसं आपल्याला पावसाळ्यात जे आजार होता, पोट दुखणे वगैरे, आणि थंडीत लगेच आपल्याला सर्दी होती जास्त थंडीमुळे, तसंच झाड आजारी पडतं आणि झाड ट्रेसमध्ये जातं। आणि त्याच्यावर काय करते आपले शेतकरी मित्र, ही फवारणी कर, ती फवारणी कर, आणि त्याच्यामुळे ते जास्त फवारणी करून पण औषधाचा पण परिणाम झाडावर होतो। तर आपल्याला अशा चुका करायची नाही मित्रांनो। तर आपल्याला करायचं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं, आपण वारंवार सांगत आलेलो इथून मागं पण, शेवग्याच्या झाडाला आळी असेल तर इमामॅक्टिनचा स्प्रे घ्या। तुमच्या झाडाला मावा तुडतुडे असेल, थ्रिप्स असेल, या दिवसात मावाचा अटॅक जास्त होतो, तर आपण आलिका म्हणून जे सिजंटा कंपनीचं आहे ते वापरा तुम्ही। 1 लिटरला 1 मिली घ्यायचं आहे। इमामॅक्टिन घेतलं आळी करता तर 0.5 ग्रॅम घ्यायचं, किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी घेऊ शकता आपण। आणि बुरशीनाशकामध्ये आपण साप पावडर वापरू शकता, कारण तो कॉम्बिनेशन आहे, किंवा रोको वापरू शकता। एका वेळेस एकच वापरायचं आहे, कोणतं पण वापरा, पण 1.5 ग्रॅम वापरा। किंवा ज्यांचे चांगले प्लॉट आहे, फ्लावरिंग स्टेजला आहे, अशा वेळेस तुम्ही रोडोमिलची फवारणी करू शकता। असे वेगवेगळे बुरशीनाशक मारायचे, पण औषध मारताना पण औषधाचं अंतर कमीत कमी 15 ते 20 दिवसाचं ठेवा। गरज असली तरच स्प्रे करा, रिकामा खर्च करू नका। कारण शेवगा शेती मित्रांनो ही अशी आहे, जेवढी वाटते तेवढी सोपी आहे आणि अवघड पण भरपूर। मित्रांचं काय झालं, बेसल डोस अजून भरलेला नाही, त्याच्यामुळे पण झाडाचं काय आलं, सततच्या पावसामुळे जमिनीतलं अन्नद्रव्य पण कमी होऊन गेलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही बेसल डोस भरा। आपण 2 दिवसापूर्वी यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला होता बेसल डोसचा, तो बघा तुम्ही। त्या पद्धतीने बेसल डोस भरा आणि मायक्रोन्यूटन ड्रिपमधून द्या शक्यतो, म्हणजे जेणेकरून ते मुळ्यांना लगेच ॲक्टिव्ह होईल। बऱ्याच मित्रांनी काय केलं, चिलेटेड मायक्रोन्यूटन वगैरे वरून फवारणी केली, त्याचा पण परिणाम झाडावर झाला, पानं पिवळी झाली। त्यात थंडीचा तडाखा, थंडीच्यामुळे काय होतं, झाडाची जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती थांबून जाते। म्हणजे झाडाला जे अन्न तयार करायचं आहे तेवढं पुरेसं तयार होत नाही, सततच्या थंडीमुळे। हवेत गारवा असल्यामुळे जमिनीचं पण तापमान कमी होऊन जातं आणि जमिनीत त्याच्यामुळे झाडं ॲक्टिव्ह होत नाही। तर आता बघू शकता आपण, आपले काही झाडं चांगले, आता हे झाडं बघा, आता समजा आपलं पूर्ण, त्या झाडाला फ्लावरिंग जास्त आहे, त्यामुळे ते झाड पिवळं झालेलं, याला फ्लावरिंग आता सुरुवात झालेली। या झाडाची ग्रोथ बघू शकता, एकदम हिरवगार आहे। त्या झाडाला फुले लागलेली, ते झाड थोडं पिवळं होतं, त्याच्याकरता काही घाबरून जायचं कारण नाही। ज्या झाडाला फुलं कमी ते झाडं हिरवेगार असतं, पण काही मित्रांच्या चुकीमुळे पण ते पिवळे झालेले, औषधात चुकीचे फवारणी। याच्याकरता आपण जे सांगितलं ते औषध फवारणी करा। जमिनीमधून देताना मायक्रोन्यूटन खालून द्या, मायक्रोन्यूटन भरपूर आहे मार्केटमध्ये, लागेल त्या कंपनीचे, चांगल्या कंपनीचं घ्या। त्याच्यामध्ये तुम्ही लागलं तर युमिक पण थोडं घेऊ शकता, म्हणजे युमिकनं मुळ्या पण ॲक्टिव्ह होतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे बघा, आता हे पान आपले आता हे पिवळं झालेलं आहे, खालून असं पान पण पिवळं झालं, वरून पानाला पिवळा डाग आलेला आहे। तर मित्रांचा लगेच फोन येतो, घाबरून जाता, घाबरायचं काम नाही। बरेच नवीन शेतकरी त्यांना अजून आयडिया नाही। याच्याकरता तुम्ही वेळोवेळी, तुम्हाला आपलं मार्गदर्शन राहणारच आहे। आणि फ्लावरिंग अवस्थेत असताना जास्त तीव्रतेचे औषधं मारू नका, त्यांच्यानं आपल्या फुलांवर परिणाम होऊ शकतो। आणि पाणी पण बेताचं द्यायचं तुम्हाला। आता आपण सांगितलंय पाणी कसं द्यायचं, पाणी देताना कसं द्यायचं हे परत एकदा सांगतोय। शेवग्याचं झाड आहे, आता समजा आपलं जमीन बऱ्यापैकी सुकलेली, आपण 2 दिवसापूर्वी याचे ट्रॅक्टर फिरून घेतलेलं बघू शकतो मित्रांनो आपण, कारण आपला पण जमिनीत ओलावा भरपूर होता, आपण मशागत करून घेतली। आता इथून पुढे आपला ट्रॅक्टर चालणार नाही,
आपल्याला काय करायची ते आता निंदणं खुरपणं ते सगळं लेबरच्या साहाय्यानं करावं लागणार आहे. आपली वल तुटण्यासाठी आपण ते केलं. जो जमिनीत ओलावा होता तो कमी होऊन जाईल, म्हणजे आपले पानं वगैरे पिवळे होणार नाही, मुळ्यांना चालना भेटून जाईल. तर आता ड्रीपद्वारे आपण मायक्रोन्यूटन देऊ शकता. त्याच्यामध्ये ह्युमिक एकरी 250 ग्रॅम किंवा 250 लिक्विड फॉर्मचा असेल तर अर्धा लिटर देऊ शकता. याप्रमाणे द्या म्हणजे ते ॲक्टिव्ह होईल. आणि पाणी देताना मित्रांनो मोजून शेवग्याला फक्त अर्धा ते पाऊण तास 1 तासाच्या आतच पाणी द्या. त्याच्यात आपलं लिक्विड सोडून द्या काय असेल ते. त्याच्यानंतर 4 दिवसांनी परत एक अर्धा तास पाणी द्या. त्याच्यानंतर 5-6 दिवसांनी परत तुम्हाला वाटलं जमिनीत ओलवा कमी झालेला परत द्यायचं. काही मित्र काय करताय, आज पाणी लावलं का 4-4 घंटे पाणी द्या, त्याच्यावर परत 15 दिवस पाणीच नाही. तर हे चुकतं आहे मित्रांनो. अशा प्रकारे पाणी देऊ नका, मग झाडं पिवळेच होत राहणार. तुम्ही काही केलं तरी झाडं हे पिवळे होणार आहे. तर असे बरेच कारण आहे. तर याच्यावर अशी उपाययोजना करायची आपल्याला. आणि थंडीमध्ये पानं पिवळे पडतं, काही घाबरून जायचं कारण नाही. बऱ्याच मित्रांचं नवीन मित्र त्यांना आयडियाच नव्हती थंडीमुळे पानं पिवळं पडतं बा. कारण आपण व्हिडिओत सांगितलं आहे झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया थांबून जाते. त्याच्यामुळे काय होतं, लगेच झाडाचं अन्नद्रव्य कमी होऊन जातं तयार करण्याचं. त्याच्यामुळे आपल्याला जमिनीतून थोडंफार द्यायचं आहे आणि झाडं जसे आपल्याला व्यवस्थित बनवता येतील तसे बनवायचे. लवकरच पुढला व्हिडिओ आपण घेऊन येऊ मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला लवकरच आपण पुढला नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.